हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच 18 जानेवारी 2025 रोजी झालेला नवोदय प्रवेश परीक्षेचा पेपर आणि त्याची आन्सर की आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तर मी इथं ही आन्सर की सांगण्यासाठी पेपर सेट घेतलेला आहे सी। तुमच्याकडे जो काही पेपर सेट असेल त्यामध्ये तुम्ही प्रश्न पाहू शकता आणि त्याचं उत्तर तुम्ही टिक करू शकता आणि तुमचे मार्क आजच निश्चित करू शकता। चला तर मग आपण पाहूया प्रत्यक्ष प्रश्न आणि उत्तरे। बघा, आता या ठिकाणी खंड 1 आपण घेतलेला आहे जो की मानसिक क्षमता परीक्षांचा असेल। त्यामध्ये भाग 1 मधील 1 ते 4 साठी प्रश्न आहेत आणि त्यामधील सूचना दिलेल्या आहेत की एक आकृती निराळी आहे ती आपल्याला शोधायची आहे। तर त्यामधील पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1। त्यानंतर बघा पुढील प्रश्न क्रमांक 2 आणि 3 चं आपण उत्तर पाहूया। प्रश्न क्रमांक 2 मध्येचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आणि प्रश्न क्रमांक 3 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए। त्यानंतर प्रश्न 4 बघूया आपण। प्रश्न क्रमांक 4 चं उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी। त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे। बघा, या ठिकाणी पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 ते 8 यासाठी सूचना दिलेली आहे। बघा, 4 आकृत्या आहेत, त्यापैकी समान आकृती आपल्याला निवडायची आहे, प्रश्न आकृतीशी समान आकृती असलेली। त्यामधील प्रश्न 5व्याचं उत्तर असेल, बघा हे अगदी सोपा प्रश्न असतो। यामधील प्रश्न 5व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। त्यानंतर जाऊया आपण प्रश्न 6 कडे। प्रश्न 6 आणि 7 चा आन्सर पाहूया। प्रश्न 6 चं उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी च आहे आणि प्रश्न क्रमांक 7 चं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक डी। त्यानंतर जाऊया आपण प्रश्न 8 कडे। प्रश्न 8 चं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी। तर या ठिकाणी आपण 8 पर्यंतचे प्रश्न उत्तर पाहिलेले आहेत। त्यानंतर आपण जाऊया पुढील प्रश्नाकडे। आता भाग 3 मध्ये बघा प्रश्न 9 ते 12 दिलेले आहेत। त्यात इथं काय करायचं की प्रश्न आकृतीमध्ये एक आकृतीचा भाग वगळलेला आहे, तो दिशा न बदलता आपल्याला त्या ठिकाणी जोडायचा आहे। त्यासाठी पहिल्यांदा 9 या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे। 9 आणि 10 दोन प्रश्न आपण एकत्र घेऊया। तर 9 प्रश्नाचं उत्तर आहे करेक्ट ते म्हणजे पर्याय क्रमांक डी, दिशा बदलायची नाहीये म्हटलेलं आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 चं उत्तर सुद्धा पर्याय क्रमांक डी च आहे, हेच पर्याय त्या ठिकाणी बरोबर बसणार आहे। त्यानंतर आपण जाऊया प्रश्न 11 आणि 12 याकडे। तर प्रश्न 11 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आणि प्रश्न 12 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। त्यानंतर जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे। प्रश्न 13 ते 16 मध्ये बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की प्रश्नचिन्हाच्या जागची आकृती आपल्याला क्रमाने येणारी शोधायची आहे। तर प्रश्न क्रमांक 13 आणि 14 आपण घेऊया। तर प्रश्न क्रमांक 13 चं करेक्ट उत्तर असणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी। या ठिकाणी दिशा बदलत चाललेली आहे आणि एक एक रेष मधली कमी होत चाललेली आहे, म्हणजे घड्याळाच्या उलट दिशेने या ठिकाणी फिरत आहे। त्यानंतर प्रश्न 14 मध्ये त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे, प्रश्न 14 चं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी। त्यानंतर प्रश्न 14 आणि 15 आणि 16 आपण घेऊया। तर प्रश्न 15 चं करेक्ट उत्तर असणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक डी। या ठिकाणी या आकृत्याचा क्रम बदलत चाललेला, दिशा बदलत चाललेली आहे आणि प्रश्न 16 मध्ये रेषांचा फरक आहे, म्हणजे रेषा कमी कमी होत चाललेल्या एक एक, म्हणून त्या ठिकाणी 16व्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक बी। त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे। भाग 5 मध्ये बघा आता या ठिकाणी 17 ते 20 प्रश्न आहेत। या ठिकाणी पहिल्या 2 आकृतीचा जसा संबंध आहे तसा तिसऱ्या आणि प्रश्नचिन्हाच्या जागच्या आकृतीचा असणार आहे, तीच आकृती आपल्याला नेमकी शोधायची आहे। आता प्रश्न 17 मध्ये बघा 3 आकृत्या दिलेल्या आहेत। तर पहिलीची आकृती सगळ्यात मध्ये, त्यानंतर मधली बाहेर 2 नंबरला आणि शेवटी बाहेरची आकृती ही 3 नंबरची आहे। त्या पद्धतीने जर आपण क्रम लावला तर आपल्याला 17 चं उत्तर येणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी। त्यानंतर प्रश्न 18 चं दिशा बदललेली आहे।
त्यामुळे त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक सी, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर जाऊया आपण पुढील 19 आणि 20व्या प्रश्नाकडे। तर प्रश्न क्रमांक 19चं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी आणि प्रश्न क्रमांक 20चं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी। त्यानंतर जाऊया आता पुढील प्रश्नाकडे। आता या ठिकाणी भाग 6 बघा 21 ते 24 प्रश्न दिलेले आहेत। तर भाग 6 मध्ये प्रश्न आकृती दिलेली आहे आणि त्याची अर्धी आकृती जी आहे ती आपल्याला शोधायची आहे, म्हणजे जुळवायची आहे। दुसरा भाग या ठिकाणी उत्तर आकृतीमध्ये आहे। तर प्रश्न 21 आणि 22 आपण घेऊया। प्रश्न क्रमांक 21ची दुसरी आकृती जी आहे उत्तरातली ती जुळल्यानंतर आकृती पूर्ण होईल, ती म्हणजे पर्याय क्रमांक सी मधील। आणि प्रश्न क्रमांक 22ची जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक ए। त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 23 आणि 24 घेऊया। प्रश्न क्रमांक 23चं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी मधील आकृती आणि प्रश्न क्रमांक 24ची करेक्ट आकृती असणार आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक डी। तर अशा पद्धतीने आपण 24 प्रश्न सोडवलेले आहेत। त्यानंतर आता घेऊया पुढील प्रश्न। आता प्रश्न 25 ते 28 मध्ये भाग 7 मधील प्रश्न असणार आहेत, ज्यामध्ये आपल्याला आरशातील तंतोतंत प्रतिबिंब या ठिकाणी शोधायचं आहे। आता इथे पाण्यातील प्रतिमेच्या ऐवजी आरशातील दिलेले आहे, त्यामुळे प्रश्न क्रमांक 25चं जे उत्तर असणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी। आपण 25 आणि 26चं पाहूया। 25चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आणि प्रश्न क्रमांक 26चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी। त्यानंतर पुढील प्रश्नाकडे जाऊया 27 आणि 28कडे। तर प्रश्न 27चं करेक्ट उत्तर असेल आपलं ते म्हणजे पर्याय क्रमांक सी आणि प्रश्न क्रमांक 28चं करेक्ट उत्तर असणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक ए। त्यानंतर आता पुढील प्रश्न आपण घेऊया। आता पुढील प्रश्न भाग 8 मध्ये 29 ते 32 प्रश्न आहेत, ज्यामध्ये आपल्याला या ठिकाणी घड्या घातलेल्या आहेत आणि ती घडे उकलल्यानंतर आपल्याला आकृतीचा भाग कसा दिसेल तो आपल्याला शोधायचा आहे। तर प्रश्न क्रमांक 29 मध्ये बघा त्याचं करेक्ट उत्तर असेल पर्याय क्रमांक सी, हे त्याचं उत्तर आहे। मुलांना कन्फ्यूज होऊ शकतं, तर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर पर्याय क्रमांक सी येतं। त्यानंतर 30चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए। प्रश्न क्रमांक 31 आणि 32 आपण घेऊया। प्रश्न क्रमांक 31चं उत्तर असेल पर्याय क्रमांक डी आणि 32चं उत्तर असेल पर्याय क्रमांक बी। आता भाग 9 बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 33 ते 36 आहेत, ज्यामध्ये आपल्याला आकृतीचे तुकडे दिलेले आहेत ते जुळवून आपल्याला आकृती तयार करायची आहे। त्यामध्ये प्रश्न क्रमांक 33चं उत्तर आहे करेक्ट, ती आकृती जुळवून तयार होणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी आणि प्रश्न 34 मध्ये ती आकृती जुळवून होणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी। त्यानंतर प्रश्न 35 बघूया आपण। प्रश्न क्रमांक 35चं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आणि प्रश्न क्रमांक 36चं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक ए। त्यानंतर प्रश्न आपण पुढील भाग 10वा शेवटचा भाग या ठिकाणी भाग 10 मध्ये बघा 37 ते 40 प्रश्न असतात। हा शेवटचा भाग आहे मानसिक क्षमता परीक्षेमधला। त्यामध्ये काय केलेलं आहे की आकृतीचा एक भाग वगळलेला म्हणजे काढलेला आहे, लपलेला आहे। बाहेर प्रश्न आकृतीमध्ये जी आकृती आहे ती उत्तर आकृतीमध्ये कोणत्या आकृतीत लपलेली आहे ती शोधायची आहे। तर त्यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 37चं उत्तर काय असेल। प्रश्न क्रमांक 37 मधील जी आकृती आहे ती ए मध्ये लपलेली आहे आणि प्रश्न क्रमांक 38 मधील जी आकृती आहे ती या ठिकाणी सी या पर्यायामध्ये लपलेली आहे। त्यानंतर प्रश्न 39 आणि 40 प्रश्न पाहूया आपण। तर 39 मधील जी आकृती आहे ती सी मध्ये लपलेली आहे आणि 40 मधील जी आकृती आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक सी मध्ये लपलेली आहे। तर अशा पद्धतीनं अगदी सोपा पेपर या ठिकाणी नवोदयचा आलेला आहे। तर त्यामधील आपण खंड 1 आपण सोडवलेला आहे, त्याचे आन्सर्स पाहिलेले आहेत। आता आपण जाऊया खंड सी कडे आणि शेवटी आपण पाहणार आहोत खंड बी, जो की आपल्याला सोल्युशन असणार आहे। आता या ठिकाणी आपण खंड 3 घेतलेला आहे, कारण मधला खंड 2 जो आहे तो आहे गणिताचा, जे की आपल्याला कॅल्क्युलेशन करून सांगावं लागणार आहे। त्यामुळं मी आता डायरेक्ट आन्सर या ठिकाणी भाग 3चे घेत आहे। बघा त्यानंतर आपण भाग 2 ही खंड 2 ही सुद्धा सोडवणार आहोत। भाषा परीक्षेमध्ये बघा परीक्षेत 1 दिलेला आहे, त्या परीक्षेत 1 मधील 61चं उत्तर आहे। तर त्याचं उत्तर आहे गरुडावरती हा उतारा आहे, तर त्याचं उत्तर बरोबर आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक डी।
त्यानंतर 62चं करेक्ट उत्तर असेल पर्याय क्रमांक डीच असणार आहे, मोठा आकार यावरून ओळखता येतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघूया आपण 63. प्रश्न क्रमांक 63चं करेक्ट उत्तर असेल ते म्हणजे पर्याय क्रमांक ए. प्रश्न 65चं करेक्ट उत्तर असणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी. आणि प्रश्न क्रमांक 65चं उत्तर असणार आहे ते म्हणजे इथे म्हटले विरुद्धार्थी नसलेला म्हणजे समानार्थी असलेला शब्द तो असेल बी व्यापक. त्यानंतर आपण उतारा पुढील घेऊया. परिच्छेद 2 आपण या ठिकाणी घेतलेला आहे. कोळ्याच्या जाळ्यावरती हा उतारा दिलेला आहे या ठिकाणी. तर प्रश्न 66चं उत्तर असणार आहे आपलं. प्रश्न 66चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आणि प्रश्न 67चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68 बघा. प्रश्न 68चं उत्तर आहे या ठिकाणी ए. आपल्याला उतारातील अर्थ घ्यायचा या ठिकाणी म्हणून ए पर्याय येईल. त्यानंतर प्रश्न 69 बघा. प्रश्न 69चं उत्तर आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक सी. आणि प्रश्न 70चं उत्तर आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक ए. अस्तित्व म्हणजे या ठिकाणी जगणे असा अर्थ घ्यायचा आहे. त्यानंतर आपण पुढील उतारा घेऊया. उतारा 3 बघा. यामध्ये रोबोटवरती हा उतारा दिलेला आहे. तर त्यामधील 71व्या प्रश्नाचं करेक्ट अगदी बरोबर उत्तर आहे ते म्हणजे दमणे, पर्याय क्रमांक बी. त्यानंतर प्रश्न 72चं उत्तर आहे. तर प्रश्न क्रमांक 72चं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 73 घेऊया आपण. प्रश्न 73मध्ये करेक्ट उत्तर असणार आहे ते म्हणजे डी. आणि त्यानंतर प्रश्न 74चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. विरुद्धार्थी शब्द सांगायचा आपल्याला. आणि प्रश्न 75चं उत्तर आहे चुकीचं विधान ओळखायचं आहे. तर त्यामध्ये पर्याय असेल सी. रोबोट अत्यंत उपयोगी आहे. तर त्या ठिकाणी नंतर बघूया आपण पुढील चौथा उतारा. उतारा 4 मध्ये बघा. या ठिकाणी पुस्तकावरती हा उतारा दिलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 76चं करेक्ट उत्तर असेल पर्याय क्रमांक डी उपयोगी. त्यानंतर प्रश्न 77चं उत्तर असणार आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक महान विचार पुस्तकामध्ये असतं म्हणजे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर प्रश्न घेऊया आपण 78. प्रश्न 78चं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक डी. अयोग्य असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर जाऊया प्रश्न 79कडे. प्रश्न 79चं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी. आणि शेवटचा प्रश्न भाषा परीक्षेमधला आणि प्रश्नपत्रिकेतला सुद्धा असतो तो म्हणजे प्रश्न क्रमांक 80. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. तर अशा पद्धतीने आपण खंड 3 भाषा परीक्षणसुद्धा सोडवलेला आहे. आता आपण जाणार आहोत खंड 2 गणित परीक्षण. खंड 2 मध्ये बघा अंकगणित परीक्षण. त्यामधील प्रश्न क्रमांक 41चं उत्तर आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 41चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. त्यानंतर प्रश्न 42चं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक ए. प्रश्न 43चं उत्तर आहे ते म्हणजे बघा प्रश्न पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 44च्या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी. आपण या प्रश्नांची उत्तरं सगळं स्पष्टीकरणासह नंतर पाहणार आहोत. सध्या आपण फक्त उत्तरे घेऊया जेणेकरून तुम्हाला पटकन तुमचे मार्क्स समजतील. त्यानंतर बघा प्रश्न 45चं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आणि प्रश्न 46चं करेक्ट उत्तर असेल ते म्हणजे पर्याय क्रमांक बी. आणि प्रश्न 47चं उत्तर आहे त्याला लागणार आहे 1 तास 40 मिनिटे परतण्यासाठी पर्याय क्रमांक सी. तर त्यानंतर आपण घेऊया पुढील प्रश्न. खंड 2 गणित परीक्षणमधील प्रश्न क्रमांक 48चं करेक्ट उत्तर आहे. बघा या ठिकाणी आपण ही प्रश्नपत्रिका पूर्ण स्पष्टीकरणासह परत सोडवणार आहोत.
तोपर्यंत आपण फक्त ॲन्सर्स पाहूया जेणेकरून तुम्हाला पटकन चेक करता येईल. तर याचं करेक्ट उत्तर आहे 9 लिटर, पर्याय क्रमांक बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49चं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी. त्यानंतर जाऊया पुढील प्रश्न क्रमांक 50कडे. तर प्रश्न क्रमांक 50चं करेक्ट उत्तर आहे, ही पदावली आपण सोडवली तर आपल्याला उत्तर मिळणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी. 4 उत्तर येणार आहे याचं. आणि प्रश्न क्रमांक 51चं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी. तर त्यानंतर आपण जाऊया प्रश्न क्रमांक 52कडे. प्रश्न क्रमांक 52चं उत्तर आहे, या ठिकाणी हिला तोटा झालेला असतो आणि तो तोटा आहे पर्याय क्रमांक बी मधील 2370. त्यानंतर प्रश्न 53चं बघा उत्तर, त्याचं करेक्ट उत्तर आहे तर या ठिकाणी 4750 रुपये एवढा खर्च त्या ठिकाणी येणार आहे. याचं उत्तर कसं काढायचं आपण नंतर सोडवणारच आहोत. तर प्रश्न क्रमांक 54मधील सगळ्यात जास्त जर क्षेत्रफळ कोणाचं असेल तर ते आकृती बीचं आहे 196, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक बी. त्यानंतर या पुढील प्रश्न आपण सोडवूया. प्रश्न क्रमांक 55मध्ये बघा, प्रश्न क्रमांक 55चं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 1722 हे त्याचं उत्तर येणार आहे. आणि त्यानंतर प्रश्न 56मध्ये बघा, या ठिकाणी म्हटलेलं आहे 56मध्ये करेक्ट उत्तर असणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक ए. कारण या ठिकाणी 22/40 आपल्याला वजा करावं लागतं, पण इथं 22/40 पर्यायामध्ये दिलेलं नाही, तर त्याचं संक्षिप्त रूप 11/20 दिलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर ए असेल. प्रश्न क्रमांक 57मध्ये बघा, प्रश्न क्रमांक 57चं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न 58चं करेक्ट उत्तर असेल पर्याय क्रमांक ए. 4ने या ठिकाणी जास्त असणार आहे. त्यानंतर जाऊया प्रश्न क्रमांक 59कडे. तर प्रश्न क्रमांक 59चं अगदी सोपं उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक डी. तर गणिताचे खूप सोपे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला आलेले आहेत नवोदयचे, त्यामुळे या ठिकाणी मेरिट खूप जास्त लागणार असं मला वाटतं. तर प्रश्न क्रमांक 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 15 अंशाचा या ठिकाणी कोण असेल. तर अशा पद्धतीनं आपण सर्व विषयाचे प्रश्नांची उत्तरं पाहिलेली आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला लाईक व कमेंट करून नक्की कळवा. आणि याच्या संपूर्ण स्पष्टीकरणाचा व्हिडिओसुद्धा आपण लवकरच या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तोपर्यंत पुन्हा भेटूया याच प्रश्नपत्रिकेचा नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.